वेलकम बैक टू मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। बच्चियों में कॉटन डिजाइन पे नया कलेक्शन ऐड हो चुका है और इसी तरह के कलेक्शन के लिए विजिट कीजिए मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। मैं स्मिता पाटिल मानव समाचार में आपका इस्तकबाल करती हूँ। चलिए देखते हैं आज की खास खबर। मुंबई आगरा हाईवे पर अफीम की तस्करी पुलिस ने रोकी। मुंबई आगरा महामार्ग से हो रही अफीम की तस्करी को धुले जिले की मोहाड़ी पुलिस ने रोकने में सफलता प्राप्त की। पुलिस ने एक इनोवा वाहन से करीब 192 किलो अफीम के डोडे जब्त किए हैं और एक व्यक्ति को हिरासत में ले लिया। मोहाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ निरीक्षक शशिकांत पाटिल को गुप्त सूचना मिली थी कि मुंबई आगरा हाईवे से अफीम की तस्करी हो रही है। इस सूचना के आधार पर उन्होंने अपनी टीम को कार्रवाई के निर्देश दिए। पेट्रोलिंग के दौरान एक संदिग्ध सफेद रंग की इनोवा गाड़ी हाईवे से गुजरती नजर आई। पुलिस ने गाड़ी को रोकने का इशारा किया, लेकिन चालक ने इसे नजरअंदाज करते हुए गाड़ी आगे बढ़ा दी। आगे अवधान टोल नाके के पास पहले से मौजूद पुलिस दल ने इस गाड़ी को रोक लिया। गाड़ी में सवार दो में से एक व्यक्ति मौके से फरार हो गया। पुलिस ने जब गाड़ी की तलाशी ली तब उसमें से 192 किलो अफीम के डोडे बरामद हुए। इस मामले में पुलिस ने एक आरोपी को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है। आइए देखते हैं पीआई शशिकांत पाटिल ने क्या कहा। आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर, चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक अशी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक MP कडून मालेगावकडे जाणारी इनोवा कार दिसली। त्या कारचा नंबर आहे MH12DY5920। ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली। त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत। पडून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु MP कडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार यू टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली। तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बढावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं। थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पडून गेले। पडून गेल्यानंतर ती चावी सुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते। पडून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं। आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्क्वॉड तयार करून व त्यांना सुद्धा संबंधित पडून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले। लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला, ज्याच्यावर कारची चावी होती। त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीजवळ त्यांना आणण्यात आलं। त्या गाडीची चावी त्याने इनोवा कारची चावी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली। उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे मेन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं। त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला 10 प्लॅस्टिकच्या गोण्या की ज्याच्यामध्ये 181-306 किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा, ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड, बीज टरफला सहित असलेले हे अफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो, हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे। या मालाची एकूण किंमत 9 लाख रुपये आहे आणि इनोवा गाडी आहे तिची किंमत एकूण 15 लाख रुपये, असा एकूण 24,07,530 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धिवरे सर, ॲडिशनल सो काळे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक सो उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील PSI अशोक पायमोडे साहेब, पंकज चव्हाण, SC पंकज चव्हाण, SC संदीप कदम, PC मुकेश मोरे, PC प्रकाश जाधव, PC मनीष सोनगिरे तसेच PSI नितीन करंडे, PSI चेतन मुंडे यांनी सुद्धा सदर कारवाई महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ।